व्हिडिओ चालू झाला आहे, पण ॲक्च्युली समजत नाही मी सुरू कुठून करू व्हिडिओ. मला मला असं वाटतं ना, की मला कळत नाही की लोकांना आहे ना दुसऱ्याच्या लाईफमध्ये एवढा इंटरफेअर करून काय भेटतं. आता कसं असतं माहिती आहे का, आपल्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात, पण काही लोक अशी असतात ना की त्या प्रॉब्लेमचा मजा घ्यायला उठलेली असतात. सो माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले, मला बेबी नाही आहे. ठीक आहे. सो अशा पहिल्या पण अशा काही गोष्टी झाल्या होत्या ज्याच्यासाठी मी जिथे राहत होती तिथून मी सोडलं कारण का तिथे खूप लोक मला या गोष्टी विचारायचे, वेगळं विचित्र बोलायचे, तर मला ती गोष्ट पटत नव्हती. तो मला तिथे राहायचं नव्हतं, कारण का बाहेर गेले की तेच मी बाहेर निघणं सोडून दिलं होतं, लोकांशी बोलणं सोडून दिलं होतं. सो मला असं वाटतं ना की प्लीज तुम्ही अशा व्यक्तीला त्रास नका देऊ त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर. आज आहे ना खूप दिवसांनी मला शांतता भेटली होती, कारण का मी सांगू का, मी लोकांचे टोमणे ऐकून ऐकून ना मी डिप्रेशनमध्ये गेले आहे. डिप्रेशनचे पिल्स खाते, मी औषधं खाऊन राहिली आहे, त्यामुळे माझे हेअर वाईट झाले, तुम्ही बघू शकता. डोळ्यांच्या खाली काळं झालं आहे. कसं असतं ना, ज्याची प्रॉब्लेम असतं ना तेच माणूस समजू शकतो, तुम्ही नाही समजू शकत. आज मी अशीच माझ्या घराबाहेर झाडू मारत होते, समोर एक काकीसारख्या होत्या, वयस्कर होत्या. ठीक आहे, वयाचा मान त्यांचा आहे, मी असं नाही बोलत की ते हे, पण त्यांचं नेहमीचंच आहे ते गोष्ट की मला बघितलं की ते काय ना काय बोलतात. तर मी तुम्हाला माहिती आहे थोड्या दिवसा पहिला व्हिडिओ टाकले रक्त द्यायचा. जेव्हा मी रक्त देऊन आले तेव्हा पण त्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न होते मला विचारायचे, पण मी तिथे थांबतच नाही, आणि त्यावेळेस मी नेमका झाडू मारत होते. सो त्यांनी मला असे प्रश्न विचारायला सुरू केले की काय गं, तुला बाळ नाही आहे का? मी बोले अजून नाही आहे, बघूया पुढे. किती वर्ष झाले? मी 10 वर्ष झाली आहे. तुझ्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? मी बोली आता मी काय उत्तर देऊ त्यांना, मला काही समजत नव्हतं. मी त्यांना बोली नाही असं काही नाही आहे. तर बोलले तुला डॉक्टरचं हे पाहिजे का, कारण का तू आता म्हातारी होत चालली, तुझं वय बघ, तू जाड किती आहे, तू हे बघ, असं बघ, तुझ्यात प्रॉब्लेम आहे का, नवऱ्याला डॉक्टरला दाखवायचं का? अरे का का म्हणजे तुम्हाला काय गरज आहे, काय गरज आहे लोकांच्या पर्सनल गोष्टीमध्ये पडायची, की तुम्हाला काय म्हणजे इतकं का त्यांना हे वाटतं की मला बोललं पाहिजे का, मला म्हणजे तुम्ही शोधून अशा लोकांना शोधतात का की हा हे लोक नवीन आले, त्यांचे लग्नाला 10 वर्ष झाले, मूल का नाही आहे, काय नाही आहे. ते माझा प्रॉब्लेम आहे, जे माझा प्रॉब्लेम आहे तो मला माहिती आहे. तुम्ही त्याच्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही. आणि मला सिरियसली खूप खूप वाईट वाटलं. आणि मला आहे ना एवढंच बोलायचं आहे की खूप सारे लेडीज यासाठी डिप्रेशनमध्ये जातात आहे की ना लोक टोचून बोलतात, आणि मला मला वाटत नाही की त्यांना काही लेणं देणं असलं पाहिजे. अरे यार, तुमच्या मुलीला कोणी बोललं तर तुम्हाला आवडेल का? नाही आवडणार ना. तसं दुसऱ्यांच्या पण मुली असतात, सो त्यांना बोलणं खूप चुकीचं आहे. मला फक्त आहे ना खूप जास्त भरून आलं होतं. सो म्हणून हा व्हिडिओ मी बनवला की मला माहिती आहे मी एकटी लेडी नाही, अशी खूप सारे लेडीजला हा प्रॉब्लेम असू शकतो आणि त्यांच्यासोबत पण असंच काहीतरी होत असेल. पण माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की अशा लेडीजला ऑलरेडी ते जगाला कंटाळलेले असतात. तुम्ही अजून त्यांना ना या गोष्टीसाठी ना प्लीज त्रास नका देऊ, ते स्वतः ऑलरेडी खूप जास्त इरिटेट असतात, ते स्वतः ऑलरेडी जास्त डॉक्टर हे त्यांचे चक्कर करून खूप कंटाळलेले असतात. सो अजून त्यांना तुम्ही या गोष्टी बोलून त्रास नका देऊ. माझी एवढीच विनंती आहे अशा लोकांशी जे असं मनात ठेवतात आणि अशा लोकांना जाणून बुजून टार्गेट करतात की ह्यांना काहीतरी ऐकवायचं आहे. खूप वेळेस माझ्यासोबत असं झालं आहे की आपण पूजा वगैरे कार्य वगैरेमध्ये गेले की आपल्याला जास्त कोणी विचारत नाही, आपल्याला कोणी बोलवत नाही, आपल्याला हळदी कुंकाला वगैरे जास्त कोणी बोलवत नाही. त्यांना असं वाटतं आपण खूप अपशकुनी आहेत किंवा काही असेल त्यांच्या मनामध्ये जे त्यांना वाटत असेल. पण मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही कितीही काय असले ना तरी पण तुम्ही अपशकुनी नाही आहात. देवाला जेव्हा द्यायचं असतं तो देतो. आणि मी आहे ना खूप
मी स्ट्रॉंग आहे, कारण का मी स्वामी भक्त आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपण स्वामी भक्त खूप स्ट्रॉंग असतो. तर मला फक्त इतकंच बोलायचं आहे की प्लीज लोकांनी दुसऱ्याच्या लाईफमध्ये इंटरफेअर नाही केलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ. मला किती जणांना असं वाटतं, कोण कोण असे आहेत का की जे या सिच्युएशनमधून आता चालले आहेत, प्लीज त्यांनी मला कमेंट करा. ॲटलिस्ट काय नाही तर ॲटलिस्ट आपलं एक दुसऱ्याला बोलून आपलं दुःखच ॲटलिस्ट कमी होऊ शकतं, बाकी काय नाही होऊ शकत. सो थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ. आणि माझं काही चुकलं असेल तर आय एम सॉरी. मी त्यांची रिस्पेक्ट केली आहे, मी त्यांना उलटं नाही बोलली आहे. मी डायरेक्ट तिथून निघून आली आहे आणि मला उलटं बोलायचं पण नव्हतं. सो मी काही असं बोलली नाही जेणेकरून त्यांना दुःख होईल, पण मला त्यांनी खूप दुःखवलं आहे. सो श्री स्वामी समर्थ.